नमस्कार, मी निलेश गुरु धनागर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। आपण सध्या वेंगुर्ला या ठिकाणी मठ म्हणून एक गाव आहे त्या गावी आहोत आणि या गावाची आम्हाला थोडक्यात माहिती द्या चॅनल। बघा, पहिली गोष्ट मांगले हे सह्याद्रीच्या वरती तिकडून आले आणि त्यांनी पहिलं देव तयार केला तो इथं मांगले। आणि त्याच्यानंतर गावाची जेव्हा रचना तयार झाली त्याच्यानंतर तो स्वयंभू सातेरी भावई माता किंवा त्याच्यानंतर बादेश्वर आहे, सोमेश्वर आहे, इतर सगळे देव। तर मांगल्यांची इथं या मठाची एक खासियत अशी आहे की या ठिकाणी निसर्ग सौंदर्य तर आहे, फॉरेस्ट याला भरपूर हजारो हेक्टरचं फॉरेस्ट लागलेलं आहे, त्याच्यामुळे जंगल संपत्ती इथं बऱ्यापैकी मिळते। नंबर दुसरी गोष्ट, मुंबई गोवा हायवे आहे जवळून गेला, त्याचप्रमाणे सावंतवाडी वेंगुर्ला किंवा निपाणी वेंगुर्ला जो पहिल्यांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे व्यापार व्हायचा आणि तो व्यापार जो आहे तो सगळा जहाजाने व्हायचा आणि त्यामुळे इथं बोटी आहेत, त्याच्यामुळे बोटीचं गलबतं आणि त्या ठिकाणून मग बेळगावपर्यंत जाणाऱ्या खटाऱ्या गाड्या हा पूर्वीचा इतिहास आहे। आणि सदन असल्यामुळे इथं सगळ्या प्रकारची शेती होते। सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की इथं आंबा चांगला पिकतो आणि त्याच्याबरोबर आंब्याबरोबर आणखी काय होतं की काजू आहे आणि इथं वटफळ म्हणजे वटांबी जे म्हटले जातात ते वटफळ हा इथलं जंगलातलं खासियत आहे। ज्यात मार्केटच्या हिशोबाने बघाल तर जवळजवळ 300-400 रुपये किलोला जाते। तर आणि दुसरी गोष्ट कशी आहे की याच्या जवळ संशोधन केंद्र असल्यामुळे या गावाला आणखी एक फायदा झाला की सुरुवातीला ज्या व्हरायटी ज्या बाहेर पडल्या त्या सगळ्या वेंगुर्ल्या रिसर्च सेंटर पण पडलेल्या आपल्या मठा गावामध्ये लागवडीला आल्या। इथं बरेचसे पुरस्कार घेणारी लोक आहेत, बरेचसे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा नावाजलेली माणसं आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की इथं जो आमचा काजू जो मिळतो तो ड्रम आणि रोस्टेड म्हणजे दोन्ही उकडलेला आणि भाजलेला असे दोन्ही पद्धतीची फक्त वेंगुर्ल्यातून म्हणजे मठामध्ये मिळतो, जे बोलेकर कॅशू फॅक्टरी आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही अभ्यास दुसरा कराल तर या ठिकाणी देवराठी आणि गावराठी याचा मोठा मेळ इथं आहे आणि त्यामुळे की नाही जी संस्कृती जी आहे, जी शिगमोत्सव म्हणा किंवा वर्षभराचे सगळे कार्यक्रम आहेत ते पारंपरिक पद्धतीने केले जातात। इथं जर वार्षिक जर सण जर म्हणत असाल तुम्ही तर इथं गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचबरोबर होळी हा काही अंशी गणपतीपेक्षाही मोठा म्हणजे रोंबाट ही परंपरा जी आहे ती वेंगुर्ल्यामध्ये किंवा मठामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होते। आणि त्याच्यामध्ये जे शिगम्याचे खेळ आहेत ज्याला वरच्या पट्ट्यात गुम म्हणतात आणि आमच्याकडे राधा म्हणतात नाचवली जाते आणि हे खेळ इथं मोठ्या प्रमाणात चालतात आणि त्या 5 दिवसाच्या शिगमोत्सव होते। मठ नाव पडलं मठ आहे का इथे असं का नाही? मठ व्हायचा अर्थ कसा की पूर्वी ज्यावेळी इथं जी छोटीशी शाळा आहे हे आता बांधलेलं आहे, याच्यापूर्वी इथं एक छोटासा मठ होता। मठ याचा अर्थ लोक येऊन इथं राहायची। काय जेव्हा मांगल्याचं आदस्थान तयार झाल्यानंतर जे सराव व्हायचे माणसं असायची कुठची बेळगावला खटारी गाडीने जाणारी जी गाडी आहे तिथं वस्ती पाहिजे म्हणून ते इथं राहायचं आलं लक्षात। आणि ते मांगले आणि त्यांनी केलेला मठ म्हणून मांगल्याचं मठ आलं लक्षात। जे पूर्वीचे जे आहे ते त्यांचं आडनाव मांगले आलं लक्षात। बाकी इथं बुवाचा मठ आहे, इतर राबोली मठ आहेत मठ, पण मांगल्याचा मठ हा या पंचक्रोशी एकच आहे। ठीक आहे, धन्यवाद सर। आपण बऱ्यापैकी आम्हाला माहिती दिलात, त्यामुळे आम्हाला देखील इथली जास्तीत जास्त माहिती मिळाली त्याबद्दल आपले जनार्दन टाइम्समध्ये मी निलेश गुरु आपले स्वागत करतो। सध्या आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मांगले मठ या गावी आलो असून या ठिकाणी स्वयंभू महादेवांचे मंदिर आहे। त्या ठिकाणचे पुजारी काका आपल्यासोबत आहेत। काका आपले नाव आणि गावाची माहिती आणि मंदिराची माहिती द्या थोडक्यात। विश्वास दत्ताजी गुरव राहणार मठ हे स्वयंभू रुजू आहे पाषाण मांगल्याचं पलीकडचं आहे। त्यानंतर शिवरात्र एक होते, जत्रा एक शिगमो असतो आणि ती सप्ताह 7 दिवसाचा तो नागपंचमीला चालू होतो। ह्याला जवळ 500-600 वर्ष होऊन गेली त्या मंदिरला। आता इकडे साते मंदिर आहे, तिकडे नवरात्र उत्सव आणि जत्रा होते षष्टीला। ते हे शिलालेख वगैरे आहे ते अगोदर ब्रिटिश सरकारच्या वेळी मारले गेलेले लोक होते त्यांचे देशी हे केलेले आहे, काळीच्या दगडावर लिहिलेलं आहे ते संपूर्ण आणि मोठी अक्षरात लिहिलेलं आहे त्याच्यावर नाव वगैरे सगळ्यांची। आणि समोरचं आहे पाषाण जे ते त्यांनी हे केलेलं आहे मारलेल्या लोकांची जी समाधी आहे ते सावंत लोकांची एवढंच माहिती आहे। धन्यवाद।